एव्हिलिनची कथा. एका भीषण मोटार अपघातात अनेक ठिकाणी जखमी झाल्यामुळे एव्हेलिन रुग्णालयात दाखल झाली होती. ती नुकतीच स्पोकेन, वॉशिंग्टनला पोचली. तिची डावी बाजू अशक्त, दुर्बल आणि बधीर झाली होती. डॉक्टरांनी अशी भीती वाटत होती की तिला अर्धांगवायूचा झटका आला असावा. अनेक तपासण्या झाल्या, पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. तिला नेमकं काय झालंय याबाबतीत तिचं कुटुंब अंधारातच होतं. यानंतरच्या 6 महिन्यात जवळजवळ 18 डॉक्टरांना एव्हेलिनला दाखवल्यानंतर निदान झालं की तिला मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा गंभीर आजार झालेला आहे. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जखमा, दुखापती, शस्त्रक्रिया इत्यादी. एव्हेलिनच्या डॉक्टरांचं असं मत होतं की एव्हेलिनला ठिकठिकाणी झालेल्या दुखापतींमुळेच मल्टिपल स्क्लेरोसिस झाले असावे. एव्हेलिननं नेहमीच तिच्या आजारासाठी चालू असलेल्या उपचारांबद्दल सकारात्मक भूमिका बाळगली. इतका गंभीर आजार असूनही ती कधीच उदास, दुर्मुखलेली नसायची. असा तिचा चेहरा नेहमी आशेने आणि उत्साहाने फुललेला असायचा. डॉक्टरांनी तिला बिटासेरॉन नावाचं औषध द्यायला सुरुवात केली. हे मल्टिपल स्क्लेरोसिससाठी नेहमी वापरण्यात येणारं औषध होतं. बिटासेरॉन हे बीटा इंटरफेरॉन आहे असं केमिकल, म्हणजे हे जे रासायनिक द्रव्य आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. खूप महाग आणि तीव्र त्याचे दुष्परिणाम सहन करणं खूप कठीण असतं. एव्हेलिनचं अशक्त शरीर हे औषध सहन करू शकलं नाही आणि ती अधिकच दुर्बल, आजारी झाली. 2 महिन्यानंतर तिनं डॉक्टरांना सांगून टाकलं की ती यापुढे बिटासेरॉन हे औषध घेऊ शकणार नाही. तिचं कुटुंबही तिच्या पाठीशी उभं राहिलं. त्यांनाही पटलं की हे इतकं भयानक साईड इफेक्ट्स सहन करणं हे अजिबात शहाणपणाचं नाही. तेही कशासाठी, तर कदाचित या औषधामुळे तिला थोडासा फायदा होऊ शकेल. मी पूर्णतः खचून गेले होते, उदास आणि निराश झाले होते, एव्हेलिन सांगते. खिडकीतून बाहेर पाहत मी तोच प्रश्न वारंवार स्वतःला विचारत होते, मीच का? हे सर्व माझ्याच नशिबात का? मी अशा अनेक रात्री जागून काढल्या. कधी घरातील या खोलीतून त्या खोलीत निरुद्देश फिरत, तर कधी निराश होऊन खिडकी बाहेर पाहत रडत रडत. केवळ हाच वेळ असायचा की मी एकटी असायची आणि मग मनात खोल तळाशी गेलेल्या भावना उचंबळून वर येत राहायच्या. एव्हेलिन पती आणि मुलांसोबत आधार गटाच्या बैठकींना हजर राहायला लागली. तिनं आणि घरातील इतरांनी तिच्या गरजा लक्षात घेऊन जीवनशैलीत आवश्यक ते बदल घडवून आणण्यास सुरुवात केली. एव्हेलिनला अचानक अंधत्व येऊ शकण्याचा धोकाही भेडसावत होता. हे मल्टिपल स्क्लेरोसिसचं एक लक्षण होतं. एव्हेलिननं या गोष्टीचाही सामना मोठ्या धैर्याने केला. ती सांगते, मी माझ्या मुलांच्या पायांजवळ बघायची. ती झोपलेली असताना त्यांचा चेहरा, केसाचा रंग, त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव हे सर्व काही मी पाहत राहायची. ती कशी दिसतात हे मी विसरू नये म्हणून मी बघत राहायची. माझ्या मुलांबद्दल मला जे काही आठवत होतं ते सर्व मी एका वहीत लिहून काढायची. असा एकही दिवस गेला नाही बरं का की ज्या दिवशी मी एखादा क्षण गृहीत धरला असेल. काही दिवसातच एव्हेलिनची तब्येत आणखीनच ढासळू लागली. पुढील 4 वर्षात तिच्या दोन्ही पायातली शक्ती हळूहळू कमी होत गेली. एवढंच नव्हे तर दोन्ही दंड आणि हातसुद्धा अशक्त आणि दुर्बल होत चालले. ती काठीच घेऊन चालायची. आणखी काही महिन्यानंतर तिला वॉकरचीच गरज भासू लागली. सगळ्यात उदास, हताश आणि वैफल्यग्रस्त करणारी गोष्ट कोणती असेल तर आता मूत्राशय आणि गुदाशय यांची दुर्बलता, ज्यामुळे मलमूत्र अडकून पडते, त्याचा त्रास सुरू झाला. मोठी अवघड परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मूत्राशयाचा जंतुसंसर्गही वारंवार होऊ लागला. ती आता पूर्णपणे परावलंबी झाली होती, तिच्या शारीरिक आणि भावनिक दोन्ही गरजांच्या बाबतीत. इतकं सगळं होऊनही एव्हेलिनची भूमिका मात्र वाखाणण्याजोगी होती. तिच्या कुटुंबियांची मदत आणि वॉकर घेतल्याशिवाय ती जराही हलू शकत नव्हती. तिची तब्येत ढासळताना पाहून मित्रमंडळींना खूप मोठा धक्का बसला. त्यांच्या चेहऱ्यावर या भावना स्पष्ट दिसत होत्या,
पण एव्हलिननं मात्र आशा सोडली नव्हती. आता तिनं फिजिओथेरपी सुरू केली. मल्टिपल स्क्लेरोसिस या आजाराचा स्वतःच अभ्यास करायला सुरुवात केली. एव्हलिननं काही पर्यायी उपचार पद्धती वापरून पाहिल्या, पण तरीही तिची तब्येत खालावतच गेली. त्यानंतर MS निदान झाल्यानंतर जवळजवळ 4 वर्षांनी एव्हलिननं या रोगाला आळा घालण्यासाठी किंवा आणखी ऱ्हास थांबवण्यासाठी न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घेण्याचा निर्णय घेतला. तिनं एक स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट, मिनरल टॅबलेट, ग्रेपसीड एक्स्ट्रॅक्ट आणि कोएन्झाईम नावाचं नैसर्गिक पोषक तत्व घ्यायला सुरुवात केली. काही आठवड्यातच एव्हलिनला बरं वाटायला लागलं. एव्हलिन म्हणते, अनेक वर्षात प्रथमच मी रात्रभर शांत झोपले आणि सकाळी उठले. आता मला दुपारी झोपेची गरज वाटली नाही आणि संडास लघवीचीही काही समस्या जाणवली नाही. एकंदरीत माझी सहनशक्ती वाढली आहे असं मला जाणवलं. माझ्या हातापायातली शक्ती परत येऊ लागल्यासारखं वाटलं. फोन घेण्यासाठी तर एकदा मी जिना चढून वर गेले. माझी मुलं आश्चर्याने पाहतच राहिली. ते जाऊ दे, माझ्या मुलीला ताशाला तर मी चकितच करून सोडलं. जेव्हा मी तिच्याबरोबर दोरीच्या उड्या मारायला सुरुवात केली, ओ हो, आता तर मी मोकळ्या पायांनी बाहेर चालू शकत होते. गवताचा माझ्या पायांना होणारा स्पर्श अनुभवू शकत होते. एव्हलिननं न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घेणं चालूच ठेवलं. तिला आश्चर्याचे अनेक सुखद धक्के बसत गेले. ॲक्सिडेंटच्या आधीपासून तिला पाल्पिटेशनचा त्रास व्हायचा. छातीत खूप धडधडायचं. MS या आजारात झालेल्या सुधारणांसोबत तिच्या एक गोष्ट लक्षात आली की आता हृदयाचं स्पंदन नियमितपणे होत आहे. जेव्हा ती यासाठी घेत असलेलं नॉर्पेस नावाचं औषध, जे अरिथमिया कंट्रोल करतं, थांबवण्यासाठी ती डॉक्टरांकडे गेली. तेव्हा त्यांनी काही तपासण्या केल्या आणि केस पेपरवर लिहिलं, सर्व औषधे बंद. खरंच एव्हलिनचं आयुष्य आश्चर्यकारकरित्या बदललं होतं. नेमकं काय झालं? एव्हलिनमध्ये इतकी सुधारणा कशी काय घडून आली? मल्टिपल स्क्लेरोसिसच्या रुग्णांमध्ये अशी आमूलाग्र सुधारणा झालेली मी कधीच पाहिली नव्हती. काही रुग्णांच्या बाबतीत चढती अवस्था आणि रोगाची उतरती अवस्था असा बदल मी पाहिलेला आहे, पण रुग्णांची देखील एकंदर अवस्था ही ढासळतच जाते. शरीरातील जोम, शक्ती, शरीर कार्य हे कमी कमी होत जातं. एव्हलिनची कथा मात्र या सर्वांपेक्षा खूप वेगळी होती. लक्षणीय फरक दिसत होता. या पुस्तकात जी तत्त्व तुम्ही शिकणार आहात ती वापरात आणल्यामुळेच एव्हलिनला शरीरातील अंतर्गत युद्धावर विजय मिळवता आला. तिनं शरीराला पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर खनिज आणि इतर पोषक तत्व दिल्यामुळे शरीराचा बिघडलेला समतोल सावरू लागला आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून शरीराची रोगप्रतिबंधन आणि नैसर्गिक दुरुस्ती व्यवस्था सुधारू शकली. हे तुम्हाला सांगताना मला खरोखरच अत्यानंद होतोय की एव्हलिनच्या तब्येतीत उत्तरोत्तर सुधारणा होत गेली आणि आता ती अत्यंत सुखाचं आणि आनंदाचं जीवन जगते आहे. तिनं स्वतःसाठी न्यूट्रिशनल प्रोग्रॅम सुरू करून आता 7 वर्ष झाली आहेत. अजूनही तिला मल्टिपल स्क्लेरोसिस हा आजार आहे आणि अर्थातच तिनं काळजी घेणंही आवश्यक आहे. पण तरीही महत्त्वाची गोष्ट ही की ती आता खरंखुरं जगतीये. अजूनही ती MS आधार गटाच्या बैठकींना जाते, पण स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी. एव्हलिन अजूनही न्यूरोलॉजिस्टकडे स्वतःची तब्येत दाखवण्यासाठी जाते. एव्हलिनच्या तब्येतीत जी आश्चर्यकारक, एखादा चमत्कार वाटावा अशी सुधारणा झाली त्याबद्दल काय म्हणावं हे त्यांनाही कळत नसावं बहुधा. त्यांनी नुकतेच एव्हलिनला MRI काढायला सांगितला आणि अहो आश्चर्यम, MS या आजाराचे डायग्नोस्टिक समजले जाणारे मेंदूतील सफेद प्लेक्स, जे मेंदूत अनेक ठिकाणी होते, त्यांचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी झालेलं आढळून आलं. या गोष्टीचा अर्थ एकच असू शकतो आणि तो म्हणजे रोगनिवारणाची क्रिया अगदी आतून मुळासकट सुरू झाली आहे. हे सफेद प्लेक्स नेहमी वाढतानाच दिसतात. आता ही गोष्ट सांगण्याची गरज नाही
की एव्हलिनच्या न्यूरोलॉजिस्टकडे बोलण्यासाठी काही शब्दच राहिले नव्हते. हा एक भक्कम पुरावा आहे की जर शरीराला आवश्यक ती न्यूट्रियंट्स म्हणजे पोषण मूल्य योग्य आणि पुरेशा प्रमाणात मिळाली तर शरीरामध्ये आजार बरा करून घेण्याची क्षमता असते. एव्हलिनची कथा हे अंतर्गत युद्धावर कशा प्रकारे विजय मिळवता येतो याचं उत्तम उदाहरण आहे. आता ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस या मागील मूलतत्व तुम्हाला समजलं आहे. आता यातील प्रत्येक आजारावर तुम्ही जवळून दृष्टिक्षेप टाका, म्हणजे या आजारांना प्रतिबंध कसा करावा हे तुम्हाला उत्तम प्रकारे समजू शकेल. आपल्या आरोग्याचं समर्थन कसं करावं याचाही शोध घेता येईल. रोगप्रतिबंधनाच्या बाबतीत पेशींचं पोषण या नव्या संकल्पनेनं किती अद्भुत चमत्कार घडू शकतात हे तुम्हाला कळेलच.